हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. फायनली मण्यारची बड्डे ट्रिप संपलेली आहे अँड विथ दॅट आपलं पॉडकास्ट ड्यू होतं, जे मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. सो सगळ्यात आधी द नेशन वॉन्ट्स टू नो, एक गहन प्रश्न आणि एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन सगळ्यांना पडला आहे की बोंबाडने तिथे नेमकं काय भरलंय. तोफ गोळे एकदम कसे काय असे भरलेले, एकदम त्याच्यामध्ये गॅस भरला की काय, ढेकराळा गॅस, की ती हेलियम मशीन त्याचसाठी आणलेली आहे. द नेशन वॉन्ट्स टू नो बोंबाड, द नेशन वॉन्ट्स टू नो व्हॉट इज देअर इन दॅट. मला काय वाटतं माहिती आहे मंडळी, ते काय भरलंय ते मला माहिती नाही, पण कशामुळे ते मला माहिती आहे. ते ॲनिव्हर्सरी क्लिक्समध्ये मण्यार शोधत होता ना, शोधा म्हणजे सापडेल, पण सापडतच नव्हतं. तर मग बोंबाडला रिअलाइज झालं की बस यही एक चीज़ की कमी है मण्यार को, इसे भी मैं पूरा करूँगी. मेरे मण्यार के लिए जो बनता है मैं करूँगी. मण्यार, माय तिकीट टू लक्झमबर्ग. आणि मग तिने बहुतेक फॉर्म्युला ताई वळवळकर यांचे व्हिडिओज बघितले, ह्यावर आधारित, चड्डू ब्राडूवर आधारित, आणि अशी एक एकदम फुलर आणि एकदम अशी टमटमीत दिसेल असं, भरलेलं दिसेल असं काहीतरी शोधून काढलं आणि मग तिने ते घेऊन आलेली आहे आणि ते आता ती ट्राय करत आहे आणि ते सक्सेसफुल झालेलं आहे. तर ह्यापुढे तुम्हाला ते तसंच दिसेल. पण दिखावे पे मत जाओ, अपनी अक्कल लगाओ. मी मण्यारला पण हेच म्हणेन, शेवटी ओरिजिनल ते ओरिजिनलच. जे तुला वरवर असं बघायचं असेल तर ते दिसेल, पण इंटरनली जो है सो है, वो तो बदल ही नाही सकता. ते पण करू शकतं. म्हणजे आता मण्यारची इच्छा म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे, इच्छाधारी नाग, आणि ती पुरी करायला बोंबाड मागे पुढे अजिबात बघत नाही. इच्छाधारी नागाला इच्छा झाली, मागताय मतलब मागतायच आहे, तर मग काही करून, मग कसंही करून ती ते अवेलेबल करतेच. तर खूप पैसा आहे आमच्याकडे, तगडक 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 आहे. तर मे बी बॅग्स बिग्स पण असं टाकून बिकून घेईल, असं राखी सावंत 2.0 तर होऊच शकते आता. म्हणजे जर ती पार्वता माने होऊ शकते, मायकल जॅक्सन होऊ शकते, तर मायकल जॅक्सनचा राखी सावंत पण होऊ शकते. राइट मंडळी? सो या, वो बोंबाड है, वो कुछ भी कर सकती है. उफ, दॅट बड्डे सेलिब्रेशन, म्हणजे ते बड्डे सेलिब्रेशन कमी आणि ह्यांचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. इतके म्हणजे त्याच्यात काय ते चित्रविचित्र आवाज, ते केक भरवल्यानंतर ओहो वाव, खूपच भारी केक आहे, खूपच खूप 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 भारी. हे काय होतं? अरे सगळ्यामध्ये म्हणजे पूर्ण त्याच झोनमध्ये असतात वाटतं, पाला खायचा आणि हेच काम करायचं बस. आणि त्या मुलींचं म्हणजे बिचाऱ्या एवढं एफर्ट घेत आहेत, काहीतरी थोडं लहान आहेत त्या यार, फुल ना फुलाची पाकळी केलं ना त्यांनी. आणि ह्या मण्यारचा सगळ्यात पहिला क्वेश्चन हा होता की ह्या दोघींनी काय केलं आहे का, कशाला, म्हणजे कोण आहे हा, आणि कोण ह्याचे सगळे काय नोकर आहेत का, इथे स्लेव आहेत का, काय सगळ्यांना याने काय जुंपलंय का, का कामगार आहेत की काय आहे. म्हणजे रिअली गाईज, हे नोटीस केलं पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंटने वगैरे हे कसं काय नोटीस होत नाही आहे, की एकदम अतोनात प्रयत्न चाललेत असं मला वाटतंय, की ह्यांना काहीच नाही आहे. म्हणजे खरं तर आहे ना, ती पहिली झाली, ते पहिलं चाइल्ड होतं, फर्स्ट चाइल्ड, ठीक आहे. मग सेकंड झालं, तर सेकंडच्या वेळेला दुसरं काहीतरी अपेक्षा होती, पण झाली परत मुलगी झाली. हो, हे बोंबाडने स्वतः कबूल केलं आहे, तिला ते पिंच होतं. तर हे आता तिसरं करायचं वगैरे, परत ते नाही झालं तर परत प्रॉब्लेम, नाही झालं तर त्याहूनही जास्त प्रॉब्लेम. सो त्यामुळे ते तिसरं थांबलेले आहेत. बट समवेअर आय फील की ह्यांना ना त्या मुलींमध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे. त्या आता झाल्या आहेत, ते ह्यांच्या मुली आहेत म्हणून आहेत. आणि जे बेसिक म्हणजे आता त्यांना घेऊन जावं लागतं, आता स्वतःला मजा करायची आहे म्हटल्यावर ते आता आपल्यापुरतं तर नाही करू शकत. गिवन अ चान्स तेही करतील हे लोक, बट मॅन्डेटरी आहे, त्या मुलींना ठेवणार तरी कुठे, काय करणार, म्हणून त्यांना आपले घेऊन जातात आणि बस त्या असतात तिथे. बाकी त्यांचं काहीही अस्तित्व किंवा एक प्रेमाचं असं काही बॉन्डिंग वगैरे असं काहीही ह्यांचा तो कनेक्टच नाही आहे. थोडक्यात हे दोघं फक्त एकमेकांमध्येच मशगूल असतात. ठीक आहे बाबा, झाल्यात आता झाल्यात तिथे, पण आता आपण ते काय नाही करू शकत. आपण बेटर आहे, आपण एकमेकांमध्ये आपण राहूया आणि मजा करूया आता, जे आहे ते आपलं एक्सेप्ट करून.
जे की काही वाईट नाहीच आहे, बट ह्यांना असं वाटतं. आणि हे ते वारंवार ह्यांच्या बॉडी लँग्वेजमधनं, ह्यांच्या एक्सप्रेशन्समधनं, ह्यांच्या वागणुकीतनं, ओव्हरऑल हे जे जसं वागतात त्याच्यावरनंच कळतं. ते केक कटिंग केल्यानंतर एखादी व्यक्ती आपल्या लहान लहान मुलांना पहिले सगळ्यात आधी तो केक भरवेल, कारण ते एक्सपेक्टेशन असतं मुलांना पण, ते एक जेस्चर असतं. ते मुलांना पण त्यातनं असं वाटतं, त्यांना असं वाटतं की अरे हां, आपण असं आपण लाडके आहोत, आपण आपल्या आईवडिलांचा आपल्यावर खूप जीव आहे. ठीक आहे, म्हणजे हेही काही वाईट नाही आहे की आपल्या बायकोवर आपलं प्रेम आहे, पण हे प्रेम नाही आहे. देर इज अ डिफरन्स बिटवीन प्रेम आणि लस्ट, लव्ह अँड लस्ट, राईट? हे लव्ह कुठेच नाही आहे, हे फक्त लस्टच लस्ट आहे. हे यांच्या रील्सवरनं, यांच्या वागणुकीतनं एकदम दिसतं. लस्ट आहे प्लस ह्यांच्याकडे नुसती हाव आहे, म्हणजे पैशाचं, गिफ्टचं वगैरे ह्यांना आकर्षण आहे. एकमेकांना नुसतं असं काही ना काहीतरी कमवत राहायचं, काही ना काहीतरी देत राहायचं, बस ह्यावरच, म्हणजे ऑलमोस्ट एंटायर DBSचं रिलेशनशिपच ह्यावर बेस आहे. तर सगळ्यात पहिला ह्याचा प्रश्न होता ह्या दोघींनी काही केलं की नाही. नंतर मग ह्याचं असं होतं की काय गिफ्ट आणलं, आणि मग त्या मुलीने गिफ्ट दिलं तर तेव्हाही तो तिला क्रेडिट देत नव्हता. एकदा माणसाकडनं चुकून होतं, एकदा तो म्हणाला चल बाबा बोंबलने, ऑब्व्हियसली बोंबलने ती थोडी हेल्प तर करणारच ना. आता त्या मुलींना काय तुला कुठचा फ्रेग्रन्स आवडतो, किंवा काय काय तुला द्यावं त्या बजेटमध्ये, तेवढं सगळं तो थोडं विचार करायला तो कोणतरी ॲडल्ट सुपरविजन पाहिजेच ना. तसं तिने ते हेल्प केली असेल त्यांना. त्याचा अर्थ असा नाही की त्यांच्या भावनांना महत्त्व आहे. मग त्यांनी साधे ग्रीटिंग कार्ड दिलं तरी तू खुश व्हायला पाहिजे, पण तू त्यांचे पैसे खातो, वर त्या पैसे खाल्लेल्या पैशातनं पण त्या बिचाऱ्या काहीतरी साठवत असतील, काय त्यांना पॉकेट मनी वगैरे, काय पॉकेट मनी असं नाही, पण जे काही कुठून आता त्यांनी ते जमवले काय माहिती, पण जे पण काही कसेही कुठल्याही सोर्स थ्रू त्यांनी जमवले असतील, त्यातनं त्यांनी तुला काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न केला. हा थॉटच किती चांगला आहे, हेच किती मोठं आहे. ते सोडून हा सगळं, म्हणजे ह्याला काय आवडतं काय नाही आवडत, मग तो ब्रँड कुठला, मग ते कितीला, मग ते कोणी, हे सगळं ह्याच्यामध्ये तुलना करत बसला. ह्याच्यावरनंच या माणसाची मेंटॅलिटी कळते. इवन तो त्या बोंबाडने दिलेला बोंबाड, तू जास्त खुश नकोस एवढी, म्हणजे इतकी बिनकामी आणि इतकी फालतू आहे ना ही. अक्षरशः हिच्या मुलींचे बड्डे बघा आणि मण्यारचा बड्डे बघा. मण्यारचा बड्डे ही अक्षरशः 16 सेलिब्रेट करते. आजचाच नाही, ह्या वेळेचाच नाही, याच्या आधीचंही तुम्ही बघा. कारण आता मला माहिती आहे हे पॉडकास्ट आल्यानंतर ही आता नेक्स्ट जो अपकमिंग बड्डे आहे मुलींचा, तो ही दणक्यात किंवा थोडासा इक्वली साजरा करेल, कारण हिला ते आता प्रूव्ह करायचं आहे. पण आताचं नाही, ह्याच्या आधीचं बघा. नेहमीच हे असं होत आलंय की मुलींचे बड्डे बघा कसे थुकरट साजरे करतात, आणि ह्या घोडा नाही आहे, हा विषारी, अत्यंत म्हणजे टॉक्सिक साप आहे. ह्या सापाचा बड्डे बघा ती कसा सेलिब्रेट करते. त्यातही तो खुश नसतो, त्यातही त्याला काही ना काहीतरी हवंच असतं. कधी कम्फर्ट हवा असतो, तर कधी काहीतरी अजून दुसरं काहीतरी गिफ्ट हवं असतं. मला हे नाही, मला हे पण दिलं असतं तरी चाललं असतं, मला अजून हे पण आणून दे, मला ते पण आणून दे, मला ह्याच्यापेक्षा जास्त ते आवडतं, त्याच्यापेक्षा जास्त हे आवडतं. इतका कसला माणूस आहे यार. म्हणजे खरंच मला कळत नाही की ह्याच्यामध्ये ना काय कोणी कोणाचा काटलाय. हिला वाटतं की ह्याने तिला उचलून आणली आहे, किंवा तिने काहीतरी कोणाला तरी दगा देऊन ह्याच्याबरोबर लागली, तर हिने खूप मोठा तीर मारलाय आणि हिने एकदम बरोबर डिसिजन घेतलाय लाईफचा. आणि त्याच्या डोक्यात वेगळं शिस्त आहे. त्याचं असं आहे की बाबा ही माझा फायदा उचलायला आली आहे, तर मी थोडी हिला काय फुकट घेऊन आलो इथे. तर हिने पण काही गोष्टी आहेत ज्या हिने फुलफिल करायलाच पाहिजे. तो तर तुला एकदा घेऊन आला बोंबडे, पण तुला तर आयुष्यभराचं लागलंय मागे. कसला काय इच्छाधारी नाग मिळाला, इच्छा पूर्ण करता करता. आणि इच्छाधारी नुसता इच्छाधारी नाही, इच्छा पूर्ण होत असून सुद्धा अनसॅटिस्फाईड, कधीच सॅटिस्फॅक्शन नसलेला हा नाग आहे. कुठल्याच बाबतीत त्याला हा सॅटिस्फाईड नसतो. इटली इज माय फेवरेट म्हणे. काय बोलते ही बाई, बापरे. इडली इज माय फेवरेट. अगं इडली खाण्याची तरी लायकी आहे का तुझी? हां, इडली तर टोपात घालून, पॉपो इडलीवाल्याकडनं ती टोपात घालून, हात घालून घालून कधी नाही मिळेल अशी खाते, आणि म्हणे इडली इज माय फेवरेट. फक्त त्याच एका गोष्टीवर हे सगळं नसलेली, अवकात नसलेल्या गोष्टी करायला मिळाव्या ना, म्हणून अक्षरशः त्या मण्यारने ना आता बोलली असती जाऊ दे, आता फक्त ह्याच्यावरच थांबते, म्हणजे जे पण काही आहे ना त्याचं थुकलेलं पण चाटेल.
रिअली इज दिस अ ब्लेस्ड लाईफ? इज दिस अ परफेक्ट कपल, स्वीट कपल, क्यूट कपल? आणि काय ताई तू खूप नशीबवान आहे, हे नशीब आहे, हे नशीब आहे, तर लखलाभ तुम्हाला. देव करो आणि तुम्हा सगळ्यांना हे असंच नशीब मिळो. कारण काही गोष्टी आहे ना, खरंच आपण अनुभवल्याशिवाय आपल्याला कळत नाही. तसंच हे अंड्यांच्या बाबतीत आहे. अंड्यांना फार असं वाटतं ना, देव करो तुम्हाला त्या गोष्टीची अनुभूती मिळो आणि मग तुम्हाला कळेल. आणि मग ताईला अशी वाहवा करा तुम्ही. ताईसारखी बदनसीब कोण नसेल. कोण नाही, ना आई, ना भाऊ, ना सासू, ना कोणीच नाही. मित्र मैत्रिणी कोणच नाही, फॅमिली नाही आणि फ्रेंड्स पण नाही. आणि हा आता एक राहिलाय, त्याला रिझवत राहायचं आयुष्यभर. अनसॅटिस्फाईड नाग. आणि 2-3 वेळा बोलली असेल की मला तुमची शू साईज माहिती आहे, मला माहिती होती, मला साईज माहिती होती, मला साईज, शू साईज नाही, मला साईज माहिती आहे, मला साईज माहिती आहे, मला साईज. हो ग बाई, तुलाच माहिती असणार ना, आणि कोणाला माहिती असणार असेल बाबा? फॉर्मनीवालीला पण माहिती असेल, नाही का? नाही का? नाही का? आहे का व्यवस्थित साईज? हां, बरोबर होते ना? बरोबर आहे ना साईज? फिट होते ना साईज? बास. ते लंच का डिनरसाठी टाऊनला गेले. कुठे? 40 किलोमीटर्सवर जाऊन टाऊन बघायला जात आहेत. काय मूर्ख माणसं आहेत. म्हणजे लिटरली 40 किलोमीटर्स तर आपण लॉंग ड्राईव्हला जातो, हे लोक टाइमपास करायला जातात. आणि काय ते टाऊन बघायचं? तू गावात राहते म्हणून तुला टाऊन बघायची इच्छा आहे का? काहीच वेगळं नव्हतं. लिटरली ही जाते ना तिथे काहीतरी असं ते ह्याचं सामान घ्यायला गेलेली बड्डेचं. ते तिथे कसं ते दुकान आणि ते कसं होतं तसंच, म्हणजे सिटी सेंटर आहे तसंच त्याच टाईपचं ते वाटत होतं. सगळं सेमच वाटतं. एवढं ट्रॅव्हल करून एवढं उगाचच वेड्यासारखं आपलं काहीही करत असतात, कुठेही जात असतात. आणि मग तिथे खाऊन आली आणि नंतर घरी येऊन म्हणते आता मला स्वयंपाकाची परत तयारी करायची आहे, त्याच्यात पण ढेकर मारत म्हणते. म्हणजे बाबा आधी खाल्लेलं जिरव, आधी ते जिरत नाही तर दुसऱ्या स्वयंपाकाची तयारी. बापरे. आणि सुट्टीला येते की काय करायला येते बाबा ही बाई? इतकं कसलं काय ते काळा मसाला, तो काळा मसाला कोंबार आहे कोणीतरी यांच्या. सिरियसली इतकं, म्हणजे तिकडे येऊन पण असं जेवण बनवायचं. आणि मी आत्ता बनवून जाते, मग मी नंतर, मग आता जाऊन आल्यावरती, स्विमिंग करून आल्यावर किंवा काही ॲक्टिव्हिटी केल्यावर मग परत येऊन करायचा मूड राहत नाही आणि मग इच्छा नसते आणि मग थकायला होतं. मुळात हाच किती मोठा स्ट्रेस आहे. हेच किती आहे की बाबा तिकडे जाताना पण सगळं लटांबर, आणि ते झुरका मारून काय बोलत असते ते हिला माहिती. तुम्हाला आता माहितीच आहे की आपण सगळीकडे जेव्हा आपण कॅम्पिंगला किंवा असं कुठे राहायला जात असतो कारवानमध्ये वगैरे, तर तेव्हा आपण घेऊन जातच असतो मसाल्याचा डब्बा आणि सगळं साहित्य. पण ह्या वेळेला आमची गाडी होती तर आम्ही म्हटलं की घेऊन जाऊया. गाडीतनं येणार होतो तर आम्ही घेऊन आलो. मग मसाल्याचा डब्बा वगैरे पण मी घेऊन आले. घेऊन जात असतो, पण आम्ही ह्यावेळेला गाडी होती म्हणून घेऊन आलो. मग तू कशात नाही येते दरवेळेला? तू कुठेही जाते तर ते घेऊनच जाते, त्याशिवाय तुझं होत नाही. सकाळी पण मला वाटतं काढत असेल ते. आजकाल तर खुरसणी तेच चाललेलं असतं. आणि ढेकर मारत असेल ना तर मण्यारला म्हणत असेल खूप 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 भारी वास येतोय ना, खुरसणीच्या चटणीचा खमंग वास येतोय ना. हो ना म्हणा, नाही का म्हणा, नाही का? नाही का? नाही का? असंच ना. म्हणजे असेच असतील हे लोक, वास्को द गामा. नुसतं आपलं इकडून तिकडून काढायचं आणि वास घेत बसायचे. खुरसणीचा वास आहे, काळ्या मसाल्याचा वास आहे, डाळीचा वास आहे की पापडचा वास आहे? मंडळी, हा एक खूप फेमस गेम आहे. तुम्ही कधी बाहेर गेलात तर तुम्ही नक्कीच हा गेम खेळू शकता. ज्या गेमचं नाव आहे वास ओळखा गेम. आणि खूप भारी गेम आहे. खूप भारी गेम आहे. तुम्हाला खूप मजा येणार. काय तर म्हणे आता माझं डाएट नाही आहे, बड्डेसाठी मी थोडंसं पॉज घेतलं आहे. तुझं कधी डाएट असतं ग बाबा? तू त्या नायक पिक्चरचंच आहे. तू दुसरी एक दिवसीय सगळं फक्त त्या दिवशी त्या दिवसापुरतं कॉन्टेंट पुरतं. तू घरी तरी काय उजेड पाडते? काय ते जेवण घेऊन बसते? सगळं एवढं घेऊन बचके मारत असते आणि म्हणे की डाएट आहे. कसलं डोंबल्याचं डाएट आहे? आणि सिरियसली, ऑन अ सिरियस नोट, हे कसलं काही डाएट वगैरे हे काही एक्सपर्ट नाही आहेत कुठले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं खायचं आणि तिथे जिममध्ये जाऊन नुसतं धावायचं, त्याच्याने काहीही फरक पडत नाही. सगळ्या गोष्टी बॅलन्समध्ये कराव्या लागतात, नाहीतर ते नाही वर्कआउट होत आणि त्याचे ॲडवर्स इफेक्ट होतात. जसे की हिला सदानकदा ढेकर मारत असते आणि काय काय मारत असेल आपल्याला नाही माहिती, पण जे दिसतं तर ढेकर तरी दिसतातच. वरून खालून ढेकर देत असेल, यू नेवर नो.
सो कसलं काय डोंबल्याचं डाएट, राहू दे बाबा, आम्ही तुझ्यावर काही जबरदस्ती केली नाही. आणि हां, आणि मंडळी ते बघितलं का, मला साईड फॅट नाही आहे, मला काय चरबी नाही आहे, आणि मी काय वडापाव मम्मी नाही आहे. पण दिसलं की नाही मंडळी, असंच असतं बघितलं. किती ना खोटं आपण लपवूच शकत नाही. अरे टायर आहे टायर, तुला असे वडापाव टायर्स. लोकांना ना साईड फॅट येतं, तुला तर वडापावची लादी आली आहे, पावाची लादी अक्षरशः. झाराच्या ड्रेसने बाबा हिचा वडापाव एक्सपोज केला, तळून नीट निघाला नाही वाटतं झारातनं. शे, किती आणि कशावरनं पण ऑफेंड होते बाई, कसल्या पण मिरच्या लागतात, खाई त्याला खवखवे. तसं झालं हिचं. काय तर म्हणे की लोक काही कमेंट करत असतात. खरंच मला कळत नाही की लोकांना काय चौकशा असतात. काय मला एक कॉमेंट आले होते की कोण शूट करतं तुला, तर ऑब्व्हियसली मी एक व्लॉगर आहे, तर कोण शूट करणार, ट्रायपॉडने शूट करतात. आणि त्याच्यामध्ये काय आहे, तुम्ही कोणालाही विचारलं तरी ते हेच सांगणार. आणि हा काय प्रश्न आहे का, कशाला लोक मला असे प्रश्न विचारतात की कोण शूट करतं वगैरे. तुम्ही गपचूप बघा ना, फक्त व्हिडिओ बघा, चांगलं कॉन्टेंट बघा, काय दाखवते ते बघा, काय सांगते ते ऐका. हे फालतू प्रश्न कशाला विचारता. अगं येडी बाई, अरे कसली आहे रे, म्हणजे काही, अरे तुझे अंडे आहेत ते, तुला जेन्युअनली विचारतात ते की बाबा कशाने शूट करते. त्यांना पण तुझ्यासारखं काहीतरी कचरा चॅनल उघडायचं असेल, अजून घाण फैलवायची असेल, तर ते विचारत असतील की बाबा तू काय यूज करते, म्हणजे किंवा त्यांच्याकडे मण्यार नसेल, किंवा कोणतरी असेल ज्याला मण्यारचं त्यांना उदाहरण द्यायचं असेल म्हणून विचारत असतील. जर मण्यार असेल तर ते म्हणतील ना, बघा तो मण्यार कसा आहे असं, तर त्यामुळे ते विचारतायत. त्याच्यामध्ये ऑफेंड होण्यासारखं काय आहे. तुला ते असं पण सांगतात ना की बाबा तू सांग कसं करते, कसं यूट्यूब चॅनल चालू करायचं, कसं ग्रो करायचं, कसं ठगवाठगवी करायचं, ह्याचं पण ट्रेनिंग तुझ्याकडे मागत असतात ना. मग तसंच तुला काहीतरी ट्रेनिंग पर्पजसाठी विचारत असतील. एवढं काय त्याच्यामध्ये चिडायचं. अच्छा अच्छा, आता मला समजलं. ते फालतू चाळे करतात ना मुलींसमोर, म्हणून मग हिला ते मिरच्या लागल्या. त्या दिवशीची रील काढलेली ना, ती काही ट्रायपॉडने काढलेली नाही आहे, ते मुलीनेच काढलेलं आहे. आणि तू स्वतः बोललीस की फेरी घेते माझं शूट म्हणून. तर त्या दिवशी या दोघांचे ते चाळे चाललेले ना, त्याच्यामध्ये बघा लास्टला बघा ते कसं चालत येऊन एकदम, तो नेहमीच त्याची अशी सवय आहे, असं एकदम खेचतो. आणि आजकाल तर जरा असे मोठे भरलेत ना, तर ते भरलेले त्याला फील करायचे असतात वाटतं. असं आदळतायत का बघतो का तिथेच आळवा करतोय असं वाटतं. म्हणजे इतकं घाणेरडं आणि इतकं ह्याच्यामध्ये खरंच म्हणजे क्यूटनेस किंवा प्युअर रिलेशनशिप कुठेच वाटत नाही. यांच्या प्रत्येक हालचालीतनं, प्रत्येक रीलमधनं हे लोक फक्त आणि फक्त आपली हवसच दाखवत असतात. आणि हे ह्यांचं फालतू कॉन्टेंट, हे असं फालतू रील्स, हे चाळे, हे ह्यांच्या मुली शूट करत असतात. मुलगी शूट करत असते इनफॅक्ट, आणि मुली बघत असतात. कॅमेरावर आपल्याला इतकं दिसतं, तर ऑफ कॅमेरा तर हे लोक काय करत असतील. अक्षरशः बेछूट आहेत हे. आणि हे सगळं त्या मुली विटनेस करतायत. किती घाणेरडं आणि किती विकृत पॅरेंटिंग आहे हे कसं समजवणार आहेत हा फरक. ह्यांच्याकडनं त्या मुली काय शिकणार आहेत की लव्ह आणि लस्ट मध्ये काय इम्पॉर्टंट असतं. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लव्ह अँड लस्ट. त्यांनी तर फक्त लस्टच बघितली आहे, कधी पैशाची लस्ट तर कधी फिजिकल लस्ट. मग ते स्टीमचं कन्व्हर्सेशन असू दे की बाबा आता आपण स्टीम घेणार आहोत आणि आता तिथे सोना पण आहे, तर आपण जाऊया आणि तिथे मस्त हे करूया. आणि अगेन ते मुलींचं झोपवण्याचं सारखं, तिथून ते सगळं स्विमिंग आणि ते काहीतरी करून आल्यानंतर त्यापैकी मुलींना मला वाटतं स्विमिंगला सोडलं असेल आणि यांचं वेगळंच चाललेलं असेल तिथे. आणि नंतर मग घेऊन आल्यावरती मग आता आपण झोपूया, कारण ते सगळं अंगावर आलं असेल किंवा आता उरलेला कार्यक्रम करायचा असेल. लास्ट टाईम मला एक छान कॉमेंट आलेली, म्हणजे ह्यांचं वेगळंच बड्डे कम्फर्ट मॅरेथॉन चाललेलं आहे. सो दॅट वॉज द अजेंडा ऑफ द ट्रिप. खूप 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 भारी होती, सगळ्यात बेस्ट. आणि सगळ्यात बेस्ट असते प्रत्येक वेळेला ना, कुठलीही ट्रिप, कुठलंही फूड
काही प्रत्येक वेळेला जे नवीन जे ज्या दिवशी असतं ना ते सगळ्यात खूप 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 भारी झालेलं असतं. मग ते ट्रिप असू दे नाही तर मग ते कुठला पदार्थ असू दे नाही तर आणि काय असू दे त्यावेळेचं भारी. आता मग पुढच्या वेळेला जाणार तर मग ते भारी असणार, मग त्याच्या पुढच्या वेळेला काय असेल तर ते भारी असणार. असं यांचं काय ह्यांच्यावर म्हणजे ना अक्षरशः सेन्सच नाही आहे कुठल्या गोष्टीकडे ना. लक्ष न दिलेलंच बरं. ही म्हणते ना जे बघा आणि काय तुम्ही फालतूचं प्रश्न वगैरे विचारू नका. खरं तर बघू पण नका, बघण्यासारखं पण काही नाही आहे आणि विचारण्यासारखं तर काहीच नाही आहे. पार सुटलेले आहेत, गॉनकेस आहेत ते लोक, फालतू एकदम फालतू कपल आहे. काय बघायचं आणि काय शिकायचं आहे आणि काय काय इन्फ्लुएन्स होणार आहे यांच्याकडनं. तिथे पण नुसतं त्या मुलींना जेवणाच्या ह्याच्यावर आता या दोघी झोपतील, आता या दोघी झोपतील, त्या दोघी म्हणतायत आम्ही नाही झोपणार, आम्ही जातोय फ्रेंड बरोबर खेळायला. जसं फ्रेंड बरोबर खेळायला जातोय कळल्याबरोबर मनावर लगेचच म्हणतो की चल मग आपण झोपूया, त्यांना जाऊ दे आपण झोपूया. बरं आहे ना, त्या फ्रेंड्सला घेऊन यायचं. पोरींनो काय तुम्ही फ्रेंड्स बरोबर खेळायला नाही जायचं, त्या फ्रेंड्सना तुमच्या इथे घेऊन यायचं खेळायला तिकडे. आणि आता घरी पण असंच करा. सगळ्यांना तुमच्या एवढ्या मोठ्या मॅन्शनमध्ये खूप मोठं गार्डन आहे ना, त्या गार्डनवरून आठवलं एक पॉईंट लक्षात आला आहे, तो नंतर पुढे कंटिन्यू करते, आधी हे फिनिश करते. एवढं मोठं गार्डन आहे ना, तिथे सगळ्यांना घेऊन खेळायला येत जा. आणि घरात पण घरी पण खेळत जा. आणि मध्ये मध्ये असं म्हणजे सोडू नका. आई वडील आहेत यार तुमचे, तुमच्यावर लक्ष ठेवलंच पाहिजे. त्यांना बोला आम्ही असं एकटं नाही, तुम्ही आम्हाला असं एकटं टाकून झोपू नाही शकत, आमच्यावर लक्ष ठेवा. नाही म्हणजे कितीही सेफ असलं कितीही काही असलं तरी पण आपल्याला तर लक्ष ठेवावंच लागतं ना, की कुठे आहेत बाबा आपल्या मुली, काय करतायत. असं कसं ह्यांना खेळू दे म्हणून झोपूया, नुसतं झोप झोप झोप. बाप रे, एकतर त्यांना झोपायचं आणि आपण झोपायचं, नाहीतर मग कसं तरी करून आपण झोपायचं. बाबा झोपायचं म्हणजे जेवायचं, बस जेवायचं झोपायचं जेवायचं झोपायचं, हेच हेच सतत चालू असतं. खरंच रे बाबा काय त्या म्हणजे मला खरंच त्या मुलींच्या अपब्रिंगिंगवर आहे ना खूपच तरस येतो, तरस. हां, तर मी तुम्हाला सांगत होती ते गार्डनवरून मला काय आठवलं तर अनसॅटिस्फाईड मण्यारचं अजून एक उदाहरण. आपलं तर हे सॉरी मण्यार काय असं बोलते, आपलं तर हेच नाही झालं ना, बार्बेक्यू नाही झालं आपलं, बार्बेक्यू नाही झालं ना, तर ठीक आहे काही हरकत नाही, बार्बेक्यू आपण करूया ना, आपण करूया बार्बेक्यू केलं ना आपण, काही हरकत नाही. आपण ह्याचं केलं ना, इलेक्ट्रिक केलं, ते नाही केलं, ते करूया ना आपण, आपलं एवढं मोठं गार्डन आहे, आपण तिथे करू शकतो, आपण कधीही करू शकतो. हां ते तर आहेच, आपण करू शकतो. मला माझी इच्छा होती ना खूप बार्बेक्यू करायची. अरे तुझी इच्छा, अरे बाबा तुझी इच्छा कधी न संपणारीच आहे. तुझी इच्छा होती ना बार्बेक्यू करायची, का लास्ट आहे का तुझं ना, असं वाटतं ना ती बार्बेक्यूची सळी घालावी त्याच्या गब्यास. इच्छा होते म्हणे, नुसतं काही संपतच नाही बाबा या माणसाचं. आणि काय झालं ना, बाकी इच्छा पूर्ण झाल्या ना, बस ना मग किती ते. आणि ना खरंच म्हणजे हिला कोण अवॉर्ड देणार आहे का, म्हणजे बोलतं ना आपण की इंडियन्स असं हे जे सिव्हिक सेन्सचं वगैरे ज्ञान देतात, यांचं बिहेवियर बघा. म्हणजे ठीक आहे बॅलन्स असलं पाहिजे. तुम्ही एकदम घाण करून टाकली तरी तुम्हाला नावं ठेवणार आहे, आणि इतकं पण म्हणजे स्वच्छ द्यायचं, किंवा त्यांनी जसं सांगितलं दिलं होतं हँडओव्हर केलं होतं तसं त्यांना परत रिटर्न तर त्याच ह्याच्यामध्ये द्यायचं, त्या स्टेटमध्ये. तर त्याच्यासाठी म्हणजे काय तू टॉयलेट बाथरूम घासशील आणि काय काय त्यांचं साफ करून देशील, इतकं पण नसतं करायचं बोंबडे. म्हणतात ना की एकदा वन्स अ वडापाव मम्मी ऑलवेज अ वडापाव मम्मी, वन्स अ मोलकरीण ऑलवेज अ मोलकरीण. तसंच आहे हिची अवस्था. तिथे गेल्यावर पण हिचं मॉपिंग आणि हे ते वगैरे चालू आहे. अगं द्यायचं स्वच्छ म्हणजे काय, भांडी बिंडी घासून पुसून ठेवायची तिथल्या तिथे तेवढं. मग काय चादरी बिदरी पण धुवून दे त्यांचे, डुएट वगैरे पण सगळं धुवून दे ना त्यांचं. ते तरी कशाला ठेवलं, नाहीतरी वॉशिंग मशीन शोधतच होतीस ना, ती पण शोधून काढायची आणि द्यायचं त्यांना. चादर बिदर वापरलेस ना, ते तर सगळ्यात महत्त्वाचं तर तेच वापरलं. गादी बिदी उन्हात वाळवून बिळवून एकदम काय म्हणतात निर्जंतुकरण करून द्यायचं ना त्याचं. किती झालं असेल ना त्या गादीवर, मग ते नको का साफ करून द्यायला. मेन पार्ट राहायलाच बोंबाड तुझा. काय क्लिनिंग करते, भांडी बिंडी नसती केलीस तरी चालेल, ज्याचा जास्तीत जास्त वापर झालाय ते करून दे पहिले. आले मोठी साफ करते बावळेडबाई. अगं येडे, इतकं पण नसतं करायचं, थोडंफार करून द्यायचं असतं.
काय रे बाबाशी. आणि आजचा व्हिडिओ तर एकदमच नॉनसेन्स होता. त्याच्यामध्ये तर काही जास्त काय बोलण्यासारखंच नव्हतं. काय टाकायचं म्हणून काहीतरी आपलं ते पहिले पण गेले होते, ते पहिले पण बघितलेलं आहे. आणि आज बहुतेक काहीतरी बिकिनी वगैरे घातली होती, तर ते दाखवायचं नव्हतं, तर एकदम झूम करूनच थोबाडावर पार्वता मानेच्या थोबाडातच घुसवत होता तो कॅमेरा. बोलायचं पण आहे, ते सडियल थोबाड दाखवलं नसतंच तरी चाललं असतं. व्हिडिओ स्किप केला असताच आम्ही गेलो, आम्ही बिझी आहे वॉटर पार्कला सांगून बस खतम करायचं होतं. एकतर तेच 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 रिपीट. ते एक मुलगी आहे जी काय पण असं ॲटॅटो असं बोलते, ते पण हिला कळतं. त्याला हा म्हणून मोकळी होते, हां हो येस, काय कळो ना कळो. आणि एक मुलगी आहे जी स्पष्ट बोलते, तरी तिच्याकडनं रिकन्फर्म करते, तिला रिपीट विचारते, अगं बोंबडे कुठे काय बोलावं, कोणाला विचारावं. हे काय तू कशी आहे यार, येड्या राऊंडची. ती वेला म्हणते की हे मला नाही डिझनीलँडसारखं वाटतंय, तर म्हणते डिझनीलँडसारखं का असं म्हणायचं आहे का, डिझनीलँडसारखं वाटतंय असं म्हणायचं आहे का. अरे काय ती तेच बोलते ना, तेच काय तू रिपीट इतकं क्लिअर बोलली तर तिला रिपीट परत तेच विचारते. काय आहे यार. आणि ते ॲटेटेटे पेट्टे पेट्टे तुला कळलं, त्याचं मिनिंग सांग मला आधी. ॲटेटेटे पेट्टे पेट्टे म्हणजे काय. परत तो मण्यार पण तसलाच. ती म्हणते की इथे ड्रायर्स आहेत आणि केस सुकवायला, आणि इथे बघा तुम्ही बघू शकता की इथे ड्रायर्स आहेत आणि मी केस सुकवते ड्रायरने. तर हा म्हणतो ड्रायर आहेत ना इथे, इथे ड्रायर आहे ना, भरपूर ड्रायर आहे ना, आणि किती खूप सारे ड्रायर आहेत इथे. केस सुकवायचे ड्रायर आहे ना, हे केस सुकवायचे ड्रायर नाही सुकवायचा. अरे एक गप ना गप नाही, किती करतो किती. आणि तो बचका बघितला का चना चाटचा, बाप रे, लगेच असा बचका असा एका मागे एक असं खायला थांबतच नव्हती. असा तो चणा चाट एक खाल्ला, असा बचकला. आणि नेमकं ना हिच्या समोरच आणून ठेवतात प्लेट पण. मला वाटतं तिकडे वेटरना वगैरे पण कळत असेल हिच्याकडे बघूनच की ही वखवकलेली आहे, खाण्याचं बाबा हिच्या पुढे पहिले आणून ठेवूया. ते हिच्या समोरच आणतात आणि ही कोणाचाही विचार न करता आपली भरायला सुरू करते, आपली गप्पा गप खायला म्हणजे सुरू करते, आपलं पोट भरायला म्हणते मी. आणि मुलींचं पण, मुलींना पण बरोबर माहिती आहे. त्याच्यामुळे ही जर काय व्हिडिओ करण्यात वगैरे काय बिझी असेल आणि बाय चान्स मधोमध आणून एखादी डिश ठेवली, तर मुली लगेचच ते उचलतात आणि आपलं आपलं वाढून घ्यायला सुरू करतात. पण त्याच्यात पण ही लगेचच थांबा थांबा मी वाढते तुम्हाला, अरे तू नको वाढू, तू कर व्हिडिओ कर बाबा. तू वाढणार म्हणजे काय, तू खात बसशील आणि नंतर उरलेलं आम्हाला देशील, आम्ही आमचं घेतो थँक्यू असं म्हणत असतील. रे बाबा, ही काय फॅमिली आहे, कॅमेरासमोर हे असे वागतात. मला वाटतं कॅमेरा बंद होताच एकमेकांच्या प्लेट अशा ओढून खात असतील, असं एकमेकांवर तुटून पडत असतील, मारामारी करत असतील, झिंजा उपटत असतील एकमेकांच्या. डेंजर, येडे भुके बच्चे क्या शोर मचाएंगे, अशी अवस्था आहे यांची. भुके नंगे बच्चे. आणि आजचा अर्धा व्हिडिओ तर पूर्ण नुसतं झोपेवरच होता की ते झोपले, आता ते उठणार नाही, मला माहिती आहे, आता ते उद्या सकाळीच आम्हाला माहिती आहे ते उठणार नाही, आता ते खूप 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 थकले आहे, ते खूप खेळले आहे, ते झोपले आहे, आता त्या दोघी झोपल्या आहेत आणि आता त्या सकाळी उठतील आणि आता त्या मध्ये उठणार नाहीत, आता त्यांना खूप झोप येत होती, ते झोपणार आहेत, आता त्या झोपल्या आहेत आणि खूप थकल्या आहेत, खूप खेळल्या आहेत, तर आता खूप उशीर पण झाला आहे, तर त्या झोपल्या आहेत. ओके, कळलं, झोपल्यात. तू त्यांना थकवतेस, यासाठी थकवतेस की थकल्यावर त्या झोपतील. लास्ट टाईम थोडं कमी थकवलंस, त्या झोपायला तयार नव्हत्या, म्हणून यावेळेला तू मेक शुअर केलं की त्या थकतील आणि त्या झोपतील, त्याप्रमाणे त्या झोपल्यात. तुम्ही कामाला लागा, काही टेन्शन नाही आहे, नो प्रॉब्लेम, लगे रहो, मॅरेथॉन कंटिन्यू. आ वा वा वा. खूप 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 भारी. खूप भारी. केक उरलेला आहे ना, खाते बोंबाड, त्याचा आवाज काढते ती. वेगळं काही समजू नका मंडळी, तिला खाऊ दे, केक खाऊ दे आणि काय काय खाऊ दे, त्याच्यावरचं आणि काय काय तिकडे टॉपिंग होतं ते खाऊ दे, एन्जॉय करू दे. लेट अस नॉट डिस्टर्ब. म्हणून मी आता ह्याच नोटवर इथेच पॉडकास्ट थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत, नवीन कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत का प्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मस्त राहा मग.